मॉर्निंग सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तुमचा आजचा दिवस खूप सुंदर जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आजचा सण आहे बैलपोळ्याचा. बैलपोळा हा शेतकऱ्यांचा खरा साथी आहे. तो वर्षभर शेतकऱ्यांबरोबर मेहनत करतो, म्हणूनच बैलपोळा हा त्याला दिलेला आदर आहे. म्हणूनच आज आपण घरगुती अशी साधी बैलपोळ्यांची पूजा केलेली आहे. तर ती कशी केली मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढं. बैलाला आपण धरतीचा देव मानतो. शेतामधील सर्व उत्पन्न हे त्याच्या कष्टावर अवलंबून असते. त्यांच्या या कष्टांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण दरवर्षी श्रावण महिन्यात बैलपोळा हा सण साजरा करतो. आज मी घरगुती साध्या सोप्या पद्धतीने कशी पूजा मांडणी केलेली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूजा मांडणी ज्या ठिकाणी करायची आहे त्या ठिकाणची जागा छान स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्याच्यावरती चौरंग मांडून घ्यायचा. चौरंगावरती स्वच्छ असे वस्त्र मांडून घ्यायचे आहे. इथं माझ्याकडे साडीचा ब्लाऊज होता, तोच मी याच्यावरती मांडून घेतलेला आहे. तुम्ही कोणतेही नवीन वस्त्र याच्यावरती घालू शकता. कुठलीही पूजा मांडण्याआधी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते, म्हणून मी चौरंगावरती अक्षदा थोड्याशा ठेवून त्याच्यावरती गणपती बाप्पांची मांडणी करून घेतली. त्याच्यानंतर छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली, कारण रांगोळीशिवाय कोणतीही पूजा अधुरीच आहे असं मला वाटतं. या दिवशी बैलांना सकाळी स्नान घालून सुंदर सजविले जाते व संपूर्ण गावांमध्ये त्याची ढोल ताशा वाजत गाजत छान अशी मिरवणूक काढली जाते. संपूर्ण गावकरी एकत्र येऊन त्यांची पूजा करतात. पण शहरात राहणाऱ्यांना गावासारखा बैलपोळा सण साजरा करणे शक्य नसते. तरीही आपण घरच्या घरी साध्या पद्धतीने ही पूजा करू शकतो. इथं मी बैलजोडीची स्थापना करून घेतली आणि दीप प्रज्वलित करण्याआधी दिव्याखाली थोड्याशा अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा आहे. आणि इथं बघा ताजी फुलं मी अर्पण करत आहे गणपती बाप्पांना, दिव्याला आणि आपल्या बैलांना छान अशी फुलं अर्पण करून घ्यायची आहे. बैलपोळ्यांच्या दिवशी बेलपत्रांना खूप जास्त मान असतो, त्याच्यामुळं बेलपत्रसुद्धा मी इथं वाहून घेतलेले आहेत. जास्वंदाची फुलं माझ्याकडे होती ती सुद्धा मी इथं वाहून घेतली. बैलांना आणि गणपती बाप्पांना छान असे हळदी कुंकू वाहून घेतले, अक्षदा वाहून घेतल्या, छान धूप वगैरे लावून घेतलं. अगदीच घरामध्ये प्रसन्नमय वातावरण झालं होतं. आज आपल्या गावात घरी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पारंपरिक बैलपोळा सण साजरा केला. हा सण म्हणजे शेतकऱ्यांचा सण, आपल्या बैलांचा सण, आपल्या संस्कृतीचे प्रतीक. खरं तर बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या धन्यवादाचा दिवस आहे. बैलांनी वर्षभर मेहनत केली म्हणून त्यांना एकत्र प्रेमाने आठवतो आपण सर्वजण. छान अशी आपली पूजेची मांडणी झालेली आहे. धूप आणि अगरबत्ती लावून घेते. 2 अगरबत्त्या तुळशीला लावून घेते. माझी पूजाची मांडणी होईपर्यंत इथं बघा माझी लेकरं गाड्या खेळत आहेत. दोघांमध्ये गाड्यांची रेस लागली आहे की कोणाची गाडी आधी पुढे जाणार म्हणून. तर ह्या दोघांना मी असं खेळण्यामध्ये व्यस्त केलं आणि देवाच्या पूजेची मांडणी करून घेतली. आम्हा सर्व गृहिणींना जर घरात लहान लहान मुलं असतील तर त्यांना बघूनच आपल्याला घरातली सर्व कामे करावी लागतात. मग थोडं घरातलं काम आणि थोडंसं मुलांकडे लक्ष देत देत काम करावं लागतं. भारतीय शेती परंपरेत बैलांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे, कारण यंत्र येण्याआधी सर्व शेतीची कामे बैलांच्या जोरावर केली जात असे. म्हणूनच शेतकरी बैलाला घरातील सदस्याप्रमाणे मान देतो. बैल हा शेतकऱ्यांचा सखा व मेहनत मदतनीस आहे. तो शेतीत नांगरणी, ओढणी, गाडा ओढणे, जनावरांची देखभाल अशी अनेक कामांसाठी मदत करतो. गव्हाच्या पिठापासून बनविले जाणारे शिंगाडे बैलांच्या शिंगांमध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बैलांना छान असं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि हळदी कुंकू वाहून घेऊन नमस्कार करून घ्यायचा आहे. बैल हा खूप शांत, मेहनती व विश्वासू प्राणी आहे. बैलांना आणि घरातल्या देवांना छान नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करून घेतली. बैलाला आपण धरतीचा देव मानतो. शेतीमधील सर्व उत्पन्न हे त्याच्या कष्टावरच अवलंबून असते. त्याच्या या कष्टांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण दरवर्षी श्रावण महिन्यात बैलपोळा हा सण साजरा करतो. हा सण म्हणजे शेतकऱ्यांचा सण, आपल्या बैलांचा सण, आपल्या संस्कृतीचे प्रतीक. तर अशी ही बैलपोळ्यांची पूजा मी घरगुती केली, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. घरामध्ये खूप प्रसन्नमय वातावरण झालं होतं. तुम्ही सुद्धा घरगुती पद्धतीने अशी पूजा केली का ते सांगा. आता काय मुलांच्या शाळा आहेत, पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळं गावाकडे जाणं काही जमलं नाही ह्यावेळेस. पण माझ्या मामाने ना तिकडून गावाकडचे बैलपोळ्यांचे काही व्हिडिओ पाठवले आहेत, मी ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आजची पूजा कशी वाटली ते नक्कीच सांगा. आपले चॅनल नवीनच आहे, त्याच्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि आता गावाकडचे व्हिडिओ तुमच्यासाठी.
गावाकडे असा बैलपोळा सण साजरा केला जातो. आम्हाला काही ह्या वेळेस जायला जमलं नाही गावाकडे, त्याच्यामुळे माझ्या मामानेच हे व्हिडिओ पाठवून दिलेले आहेत, ते मी तुमच्यासोबत शेअर केले. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. माझी बैलांची पूजा कशी वाटली ते सुद्धा मला नक्कीच सांगा. नवीन चॅनल असल्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आता इथे व्हिडिओ थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय. काळजी घ्या.